पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकला गेला, त्याला मारायचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटची कट लागून वरुण बुर्ला अनोखे अंदाज में चौका का डिसिजन दिया जाता हुआ वरुण बुर्लाच्या अंदाजमध्ये सुरेख फटका आपण पाहिला फलंदाजाने, परंतु इथं मात्र हालचाल अंपरची बघायला मिळाली. वेगळ्या शैलीमध्ये चौकार घोषित केला गेलाय आणि 4 धाबांची धावसंख्या पोहोचली ती 4 धाबा. गब्बर के बाद से निकलता हुआ ये पहला चौका निकल रहा है. शॉर्ट गेंद इस बार बैकफुट पर जाकर और एक चौका निकलता हुआ बैक टू बैक निकल रहा है और एक चौका. ये बिल्कुल जस्ट शॉर्ट ऑफ गेंद मिली थी, बल्ले के बीचों बीच निकल गब्बर के बाद से निकलता हुआ और एक चौका निकल रहा है. 2 गेंदों में 2 चौके निकल रहे हैं. आगे बढ़ता बस स्कोर केवल 8 की योग पर. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे, इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करेंगे. एक बार फिर से क्लासिकल, किसी खिलाड़ी को हिलने का तक नहीं मौका मिला. ये तमाचा भरा स्ट्रोक निकलता हुआ काय जबरदस्त अप्रतिम देखना फटका. 3 फटके आपण पाहतोय. पहिला चौकार थर्डमॅनला, दुसरा चौकार कबरला आणि तिसरा चौकार एक्स्ट्रा कबरला. काय जबरदस्त बॅटिंग. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय महेश बोगडे. RFCC एक्सप्रेस बॉलिंग कर रही है इस वक्त महेश बोगडे. इस बार गेंद को लॉफ्ट स्ट्रोक लगाया जाता हुआ सीधे बात से सीधा प्रहार निकलता हुआ गब्बर ऑन फायर. गब्बर इस वक्त अंगार लाने वाली बैटिंग कर रहा है. बल्ले के बीचों बीच लेकर गब्बर जिस तरह की बैटिंग कर रहा है ऐसा लगता है पवेलियन से सेट होकर चले गए. बैट को धार लगाई है, धार नहीं बल्कि ये धुआंधार बैटिंग चल रही है इस वक्त. टोटल धावसंख्या जर पाहिली तर 18 झाली आहे. इस बार सीधे गेंद को मारने की कोशिश में गेंद डाल के बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के सामने गेंद डाल के और एक छक्का निकलता है. इस बार ये देखिए गब्बर के बैट से निकलता हुआ हर गेंद को ग्राउंड के बराबर मारा जा रहा है. 3 चौके लगातार, 2 छक्के, 5 गेंदों में रन बने हैं 24 रन. शॉर्ट गेंद की बार मारना चाहते हैं, विकेट कीपर के पीछे गेंद निकल रही है. 6 गेंदों पर 6 यहाँ पर 6 बार यहाँ पर गेंद को बाउंड्री के बाहर भेजा जा रहा है. त्याच्यामध्ये 4 चौकार मारले गेले आणि 2 षटकार देखील खेळले गेले. म्हणजे तब्बल 28 धाबा एका षटकामध्ये घेतले गेले. लक्ष्मण काळजे साहेब निश्चितच गोलंदाजीला येताना आपण पाहतो वैयक्तिक पहिला आणि संघाकडून धाबातील दुसरे षटक टाकतील. लक्ष्मण काळजे सर उजव्या हाताने राऊंड द गेटचा मारा करतील. त्याचा सामना करतो निश्चितच नॉर्थ सोलापूरचा सुपरस्टार खेळाडू. ज्या खेळाडूने गेल्या म्हणजे मागच्या स्पर्धेमध्ये देवेंद्र फडणवीस चषक म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, त्याच्यामध्ये वादळी खेळी मला वाटतं 90 धावाच्या वर त्याने धावा केला होता. तो फलंदाज शैलेश लोंढे इथे बॅटिंग करतोय. इथं मात्र युवकचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जातो विकेट कीपरच्या मागे. क्षेत्ररक्षक असेल दरम्यान धाव घेण्याची संधी नसेल दरम्यान धावसंख्या जर पाहिली तर तब्बल धावा झाले तिथे 28 धावा झाल्यात. तर लक्ष्मण काळजे साहेबांसाठी मात्र एक बक्षिसाची ऑफर इथं दिली गेली आहे. सुधीर मोरे यांच्याकडून नॉर्थ सोलापूरचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि पीएमसीसीचे खेळाडू यांनी जर शैलेश लोणेची विकेट घेतली तर 500 रुपये बक्षीस दिलं जाईल.
निश्चितच ही टीम आहे HP बॉईज क्रिकेट टीम, सध्या बॅटिंग करते म्हणजे याच ग्राउंडवर प्रॅक्टिस करणारी टीम. आणि दुसरी टीम आपण पाहतो RFCC जे होम मैदानावर प्रॅक्टिस करणारी टीम. तालुका वाईज गटातून हे संघ खेळत आहेत. दरम्यान बदल एक स्टंपला एक तो चेंडू दरम्यान ऑन साईडला मारला फटका. चेंडू जातो बिरबिकेच्या दिशेने. दरम्यान एक सिंगल धाव तिथे घेण्याची संधी मिळते. एका सिंगल धावणीची धावसंख्या पोटली 31 धावा. मला वाटतं मिस्ट्री म्हणजे प्रशांत दनगर सोलापुरातील नामवंत फ्रीकीपट्टू म्हणून ज्यांचे क्रिकेटमध्ये गणना आहे ते देखील मला वाटतं कुठल्या तरी संघात मॅच खेळण्यासाठी आले असावे. आणि मिनार एक्सप्रेस म्हणजे कन्ना चौक एक्सप्रेस मिस्टर सुशील गन्ना. अजय साहेबांना इथं मात्र सरळ बॅटिंग गब्बरने सरळ फटका पुश केला गेलाय. चेंडू जातोय बॉलरच्या मागे लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑनच्या दिशेने धावबादची संधी इथं होणार का? चेंडू खराब टाकला गेला. 2 धावा तिथे बनवले जातील. 2 धावांची संघाची वाढती धावसंख्या पुढे. तिसरी धाव देखील तिथे येईल. धावबादची संधी आणि इथं फलंदाज बघावं लागेल काय होतंय काय होतंय. 3 धावा इथं असतील. या 3 धावांची संघाची वाढती धावसंख्या पुढे ती 34 धावा. निश्चितच धावसंख्या जर पाहिली तर टोटल धावा झाले तिथे आपण पाहतो की 34 धावा झाल्या आहेत. आणि निश्चितच या ठिकाणी पद्मशाली युवक संघटनेचे पदाधिकारी गब्बरने जर 50 धावा केला तर 500 रुपये विजय नेली यांच्याकडून दिले जातील. आपले सुपरस्टार खेळाडू व्यंकटेश इंजामोरे यांचं देखील सहर्ष स्वागत. गोपी इंजामोरे यांचे बंधू. इस बार बिल्कुल मारना चाहते गेंद बल्लेबाज का एज लगने के बाद जब तक कि बॉलर जाकर गेंद को फील करते रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. रुका बस कुछ 34 रन. उस बार सीधे गेंद को उठाकर 12 बार गेंद पैरों के पास आई. सीधे बैट से सीधा प्रहार निकलता हुआ बॉलर टू बैक निकल रही है गेंद. 4 रन के लिए 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 38 रन. 2 ओव्हर का खेळ यहां पर पूरा हो चुका है. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 38 धावा झाली आहे. व्यंकटेश इंजामोरे निश्चितच आपल्या सोलापूरचे नामवंत क्रिकेटपटू गोपी इंजामोरे यांचे बंधू सध्या मॅच पाहतात युट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. वीर मराठा चषक क्रिकेट स्पर्धेचे आधारस्तंभ स्पर्धेची आन बान शान वैभव जाधव सरांच्या नेतृत्वात चाललेली स्पर्धा म्हणजेच वीर मराठा चषक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली जाते. चेतक गोरे असतील, रितेश कुलकर्णी असतील, त्याचबरोबर आपले सौरभ चाकोते सर असतील, मनोज माने साहेब आणि निश्चितच मंथन कुदळे असतील, त्याचबरोबर मला वाटतं संकेत काकणगी हे सर्वजण मात्र स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेताना आपण पाहतोय. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजीला आपण पाहतो नवीन षटक घेऊन आदित्य रेवणकर. आदित्यचा हा चेंडू आखूट टप्प्याचा त्याच्यावर मात्र फुल पॉवरफुल वंडरफुल ब्युटिफुल लगा सक्सेसफुल स्ट्रोक निकलता बा. वाघाची धाड बॉल लाईफ फार गब्बर ऑन फायर. चेतन नरालचं कौतुक असेल आज वडिलांचा वाढदिवस परंतु क्रिकेटच्या मैदानावर दादागिरी करणारा खेळाडू म्हणजे गब्बर बॅटिंग गाजवतो इथे. गब्बरला मात्र विजय नेली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. जर 50 धावा केला इथं मात्र सुरेख अप्रतिम फटका. चेंडू जातो सरळ सीमा पार करेल. लागोपाठ दुसरा चेंडू दूसरा एक्सलंट फटका. 6 धावा षटकार येतोय. 2 गेंदों में 2 छक्के लगने के बाद टोटल स्कोर टीम के 50 रन बिल्कुल पूरे हो चुके हैं. संघाच्या 50 धावा झाल्या आणि गब्बर खेळतो वैयक्तिक 43 धावसंख्येवर. इथं मात्र गब्बरच्या बॅटमधून पाहूया
कॅच पकडली गेली. विजयनेनी यांचे मात्र पैसे वाचले म्हणायला हरकत नाही. जबरदस्त कॅच तिथे घेतली जाते. निश्चितच क्षेत्ररक्षक बनवतो मनोज सोनवणे यांनी मात्र जबरदस्त कॅच तिथे पकडली आहे. फलंदाज होतो बाद. धक्का क्रमांक लागतोय. पहिला धक्का लागतोय HP बॉयज क्रिकेट संघाला. सोलापूर क्रिकेट मधील अतिशय वादळी नावाने प्रसिद्ध असणारे खेळाडू आणि निश्चित अतिशय जबरदस्त जिद्दी खेळाडू, गटसी क्रिकेटर म्हणून ज्यांना आपण क्रिकेटमध्ये पाहतोय, महेश आरकल सर या ठिकाणी बॅटिंगला जाताना आपण मैदानात पाहतोय. सोलापूर नव्हे तर जिल्ह्यातील नाही, महाराष्ट्र कर्नाटक मध्ये ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असायची असा खेळाडू म्हणजे महेश आरकल इथे मैदानात जाताना आपण पाहतोय. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय रबी बत्तुल साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. म्हणजे आपले मनोज माने यांनी जी स्पर्धा भरवली त्याला वॉटर प्युरिफायरचं पारितोषिक ज्यांच्या मार्फत दिलं गेलं होतं. आपल्या स्पर्धेला ज्यांना सध्या निश्चितच पाणी हे महत्वपूर्ण, परंतु शुद्ध पाणी प्यायचं असेल तर रबी बत्तुल यांच्याकडे वॉटर प्युरिफायरची एजन्सी आहे. त्यांच्याकडे तुम्हाला निश्चितच मशीन मिळतील योग्य भावामध्ये, वाजवी दरामध्ये. अकुट टप्प्याचा चेंडू महेश आरकलच्या बॅटमध्ये हा सुरेख फटका. आणि मला वाटतं आपल्या सोलापूर जिल्ह्याचं जर नाव काढलं तर स्क्वेअरकट कोण सर्वात जास्त यशस्वी खेळतोय तर नाव घेतलं जाईल कृष्णा लक्ष्मण सातपुते. त्यानंतर कुणाचं नाव तर महेश सरांचं नाव स्क्वेअरकट फटक्यासाठी घेतलं जातं. चार धाब्यानिशी संघाची भारतीय धावसंख्या दोन पोहोचली ती 56 धाबा. जो भी फलंदाज येतो इथं मात्र आज एकच माहिती आहे, बडीव आणि बॅटिंग मध्ये धुरा ओढीव या प्रकारचं फलंदाजी चालली आहे. आदित्य रेवणकर ज्यांनी मागच्या स्पर्धेमध्ये अतिशय दमदार गोलंदाजी केली होती, परंतु याच मात्र सरळ बॅटने चेंडू आकाशात उंच आकाशमार्गी चेंडू पाठवला गेलाय. सीमा पार जातोय. 6 धाबे षटकार येतोय आणि या 6 धाब्यानिशी संघाची भारतीय धावसंख्या पुढे जातीय 60 धाबा. ये बल्लेबाजी की टीम आज रुकने वाली नहीं, जानते कि आज तूफान करना है, तूफान की अंदाज में बैटिंग चल रही है. काय बॅटिंग चल रही. महेश आरकलने 2 चेंडूमध्ये 10 धाबा गेल्या म्हणजे एक चौकाराने षटकार मारला. 500चा स्ट्राईक रेट. या पत्र तुमच्या बाहेर तो चेंडू इथं मात्र कव्हरच्या दिशेने मारायचा प्रयत्न. अपील केली गेली आहे. पंच म्हणतात की अपील तिथं फेटाळली गेली आहे. अल्ट्रा सिस्टीम नाही आहे त्याच्यामुळे रिव्ह्यू तुम्ही मागू शकत नाही. क्वाड बेंचसाठी रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्यायची. आणि जे पंच आहेत निश्चितच अतिशय नावातले पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे, वरुण बुर्ला महाराष्ट्रातील विविध भागामध्ये जाऊन आपली पंचांची कामगिरी करतात. चला इथं मात्र षटकाची समाप्ती होती. षटक संपल्यानंतर मात्र पाहूया गोलंदाजीला कोणाला बोलवलं जाईल. मला वाटतं काळजे सरांना पुन्हा गोलंदाजीला इथं पाचारण केलं जात आहे. काळजे सर वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून दाबातील षटक क्रमांक टाकतील 14 षटक. सोलापूरच्या क्रिकेटमध्ये बॅट म्हणल्यानंतर एफपीची बॅट देखील अतिशय प्रसिद्ध बॅट आणि त्या बॅटचे निश्चितच ज्यांची बॅट बाजारात चालते ते म्हणजे फैसल पटेल एफपी ब्रँड. इथं मात्र शैलेश लोणीची विकेट तिथे घेतली गेली आहे आणि कॅच मात्र जबरदस्त पकडतोय तिथे राजकुमार आहे ना. कॅच राजकुमार हिरेमाठ संघाचा उत्कृष्ट खेळाडू ज्याने कॅच पकडली आहे आणि शैलेश लोणीची विकेट मात्र लक्ष्मण सरांनी घेतली आहे. सुधीर मोरे तुमची आठवण इथे येते आता. सुधीर मोरे आता फलंदाजीला नवीन फलंदाज निश्चितच ज्या खेळाडूने सोलापुरातील क्रिकेटची सुरुवात करता करता रणजी मॅचेस पर्यंत जाऊन क्रिकेट खेळलं ते सोलापूरचे दिग्गज खेळाडू
प्रवीण देशेट्टी इथं बॅटिंग करताना जाताना आपण मैदानात पाहतोय. सोलापुर के बहुत ही दिग्गज खिलाड़ी इस वक्त जा रहे हैं जिनका नाम है प्रवीण देशेट्टी. तो इस बार लक्ष्मण कालजे गेंदबाजी करेंगे. सामने है प्रवीण देशेट्टी. सीधे बात से बाद सीधा प्रहार निकलता हुआ एक्स्ट्रा कवर के फील्डर के हाथ से गेंद छूट रही है और जब तक कि गेंद बाउंड्री के अंदर रोकना चाहते थे नहीं रोक पाएंगे. गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है. 4 रन चौका मिलेगा और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 64 की यॉक पर. इस बार बिल्कुल मारने की कोशिश पे गेंददार के विकेट कीपर के पीछे निकलती गेंद डीप फाइन लेग बाउंड्री की दिशा में जाती गेंद. 4 रन चौका मिलेगा. प्रवीण देशेट्टीच्या बॅटमधून हा दणदणीत कणकणीत सदाबहार आधुनिक चौकार आपण पाहतो. लागोपाठ दुसरा चौकार. दरम्यान धावसंख्या पुढे जाते 68 रन 68 धावा. या लक्ष्मण काळजे सरांनी शैलेशची जी विकेट घेतली आहे शैलेश लोंढे यांची विकेट घेतली याच्याबद्दल सुधीर मोरे यांच्याकडून 500 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले गेले. शॉर्ट गेंद इस बार बिल्कुल कट करना चाहते हैं राहुल सोनोने की तारीफ करने की वहां पर विकेट कीपिंग में बिल्कुल राहुल सोनोने की तारीफ है वहां पर. वैसे तो 2 सोनोने बंधु इस मैच में खेल रहे हैं. एक है राहुल सोनोने दूसरे है मनोज सोनोने. दोनों ही बल्ले बिल्कुल काफी चतुर खिलाड़ी हैं. इस बार उनको मानना चाहते गेंद विकेट कीपर की बिल्कुल तारीफ करने की वहां पर काबिल तारीफ की विकेट कीपिंग वहां पर देखने मिल रही है फिर से. वैसे देखा जाए तो पहले 2 गेंदों पर बल्लेबाज का राज चला लेकिन आगे की 2 गेंदों पर गेंदबाज का राज चल रहा है. कम किया जा रहा है. फिर से लक्ष्मण कालजे गेंदबाजी करेंगे प्रवीण देशेट्टी की दिया. शॉर्ट गेंद की बार बैकपुर पर जाकर पंच मारा. इस बार पॉइंट फील्डर के ऊपर से निकलती गेंद काफी खूबसूरती के साथ ये छक्का निकलता हुआ. बैकपुर पंच निकलता है. 6 रन छक्का मिलेगा. वीरेंद्र सहवाग की याद करने वाला स्ट्रोक निकलता हुआ. वासुदेव डोरनाल की याद करने वाला स्ट्रोक निकलता हुआ. महेश अर्कल की याद करने वाला स्ट्रोक निकलता हुआ. यह बिल्कुल धमाकेदार छक्का है. स्कोर कट का छक्का. राहुल जिपरे एक हाथ के खिलाड़ी है. 2.5 किलो का हाथ है राहुल जिपरे का हाथ यानी कि 2.5 किलो का हाथ. आता सागर गड्डम क्रिकेट सोडून दिलं. त्यांची तारीफ करायची आता सध्या गरज नाही आहे. बॅटिंगला आले असते तर आपण जरूर केली असते तारीफ. आता पंचांची कामगिरी त्यांची आपण तारीफ करूया. आता बॉल टाकायचा आहे. इथं मात्र जर षटकं जर पाहिली तर टोटल मला वाटतं 4 षटकाचा खेळ इथं संपलाय. 5वं षटक टाकलं तर डीजे म्हणजे धनंजय गायकवाड. आता गोलंदाजीला आपण पाहतो धनंजय गायकवाड. इस बार देखना फिर से धनंजय गेंदबाजी करने के लिए तैयार है जिनके सामने है बल्लेबाज अभी भी रुका. स्कोर 74 रन 74 की यॉक पर. किशोरप्पा यांच्याकडून मात्र निश्चितच धनंजय गायकवाडने एका षटकामध्ये 3 विकेट जर काढले तर त्यांना 2000 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल. किशोरप्पा यांच्याकडून मात्र निश्चितच 2000 रुपयाचं पारितोषिक. एका षटकामध्ये 3 विकेट घेतल्या. दरम्यान धावसंख्या जर पाहिली तर पाऊस सेंचुरी म्हणजे 75 धावा झाल्यात. उलटा चेंडू तर याचा मात्र स्वीपचा फटका. चेंडू मारलाय विकेट कीपरच्या मागे. पाहूया पंच म्हणतात 6 धावा षटकार राहील आणि या 6 धावांची संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली 81 धावा. 81 रन की यॉक पर.
इस बार सीधे बात से सीधा प्रहार निकलता हुआ बीजापुर से इस बार नालबन साहब भी हमारे साथ जुड़ चुके हैं, तो उनका भी मैं वेलकम करता हूं। लेकिन बिल्कुल उनके स्वागत में चौका लगा जा रहा है। स्ट्रेट बैट स्ट्रोक निकलता हुआ महेश और कल ऑन फायर, जबरदस्त अंदाज की बैटिंग चल रही है। आगे बढ़ता हुआ स्कोर 86 रन 86 धावा। निश्चितच पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता, यावेळेस मात्र स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न, मला वाटतं लागोपाठ चौकार इथे मारला गेला महेश कडून, दुसरा चौकार आणि लागोपाठ चौकार मारण्याचा पराक्रम कोणाच्या नावावर आहे? तर निश्चित एकच आहे, एकच आहे नाव. नाव काय? ऐ ऐ ओळखले लोक कोणी मारलं ते. लागोपाठ 11 चौकार मारण्याचा पराक्रम इथं कोणी केला तर सागर गड्डमच्या नावावर आहे. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर जातो, इथं मात्र विकेट किपर चेंडू गॅदर करू शकले नाही. व्हाईट बॉल +1, मला वाटतं 2 धावा तिथे बनवल्या जातील. 2 धावांची संघाची वाढती धावसंख्या पुढे जाते. 92 धावा, 92 रन. शेवटचा चेंडू या धावातील. इस इनिंग की बिल्कुल आखिरी गेंद है, देखना प्रवीण देशेट्टी इस वक्त स्ट्राइक पे है बैटिंग करने के लिए. और फिर गेंद की बार बिल्कुल गेंद के लाइन में जाकर एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद को मारा जाता हुआ, जब तक कि फील्डर फील करते 1 रन मिलेगा, दूसरे की दौड़ लगाई जा रही है. खराब तो नतीजा 2 मिलेंगे, तीसरी की दौड़ और इसी के साथ ये देखिए रनआउट का मौका हो सकता है. और इसी के साथ प्रवीण देशेट्टी अपना विकेट खो रहे रनआउट के तौर पर. 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 94 रन. मैच जीतने के लिए टारगेट है 95 रन का. थांबा थांबा चव्हाण साहेब, ओव्हर संपले. आणि RFCC क्रिकेट संघाच्या खेळाडूंना इथं ऑफर दिली गेली. बॅटिंग मध्ये कुठल्याही खेळाडूने एका षटकामध्ये 3 षटकार जर मारले, किशोरप्पा यांच्याकडून 2,000 रुपये दिले जातील. 2,000 रुपये. 1.25 लाखाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा म्हणजे 1.25 लाखाची स्पर्धा. वीर मराठा चषक, या स्पर्धेची आन, या स्पर्धेची शान, आन बान शान मिस्टर बिल्कुल हमारे वैभव जाधव सर इनके नेतृत्व में चलने वाली टूर्नामेंट. चला, निश्चितच या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजी आज क्रिकेटमध्ये जे नामवंत असे खेळाडू आहेत, गब्बर असतील, महेश अर्कल असतील, प्रवीण देशेट्टी असतील, आपल्या नावाला साजिश असा खेळ दाखवलाय त्यांनी. आज मात्र सोन्या बापूचे अतिशय जिगरी दोस्त फिल्डिंगला जाताना आपण पाहतो तब्बा अलकोंडे यांना. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ओव्हर्स टाकून घ्यायचे हे लक्षात ठेवा. 25 मिनट्स में आपको ओव्हर्स फेंकने हैं, ध्यान रखिए. गन्ना मिनार एक्सप्रेस. बोला बोला.
मॅच सुरू होतीये, सामना सुरू होतो. इथं मात्र ऍडव्होकेट सौरभ जगताप आलेले आहेत. काय बक्षीस लावणार का बघावं लागेल. RFCC संघाचे निश्चितच कट्टर समर्थक. खेल कोई भी हो, आपके सेवा में हर दिन हर रोज स्टूडियो स्पोर्ट्स चैनल यानी कि लाइव टेलीकास्ट जो किया जा रहा है, सोलापुर का मशहूर चैनल, यूट्यूब चैनल, क्रिकेट चैनल के लिए बिल्कुल स्टूडियो स्पोर्ट्स चैनल यानी कि अमोक जी जगताप, ओंकार जी जगताप का ये चैनल सोलापुर में हंगामा कर रहा है. सोलापुर के साथ कर्नाटक के साथ इन्होंने बिल्कुल अपनी प्रतिभा मध्य प्रदेश में जाकर दिखाई है. और बिल्कुल हाल ही में कर्नाटक हो, मध्य प्रदेश हो, चाहे महाराष्ट्र हो और विदर्भ हो, मराठवाड़ा हो, सब जगह पे जाकर अपनी गुणवत्ता दिखाने वाला चैनल. खेल कोई भी हो, चाहे क्रिकेट का, चाहे कबड्डी का, चाहे कुश्ती का, चाहे हॉकी का, चाहे हैंडबॉल का, हर दिन हर रोज आपकी सेवा में स्टूडियो स्पोर्ट्स हाजिर है. वहां से जब दे उन्होंने 11 चौके लगाए, वहां से मैच ही नहीं खेल रहे वो. रेवण देशमुख निश्चितच सागरने रेकॉर्ड केलाय. 11 चौकार मारले, परंतु त्यानंतर ते बॅटिंगला दिसत होत नाहीत परत नंतर. निश्चितच आत्ताच जी माहिती दिली गेली आहे स्वप्नील सर, फक्त ते नाही सध्या नाईट मॅचेस खेळतात विद्युत ज्योतामध्ये. म्हणजे आपल्या इथं तर सध्या सोलापूरमध्ये तशी सुविधा नाहीये. पुणे मुंबईमध्ये आपण जाऊन नाईट मॅचेस खेळतो. खेल शुरू होता बा. निश्चित ही गेंदबाजी करने के लिए पहली ओवर लेकर सुशील खन्ना, मीनार एक्सप्रेस गोलंदाजीला येतोय सुशील खन्ना. आणि फलंदाजीला आपण स्ट्राईकला पाहतोय, मला वाटतं स्ट्राईकला राजकुमार हिरेमठ आहेत का, आणि नॉन स्ट्रायकरला ओंकार होसमठ. बहुत अच्छी गेंद, इस बार बल्लेबाज को चकमा देती गेंद विकेट कीपर के पास गेंद चले जा रही है. सुशील खन्ना की अगर बात करना चाहेंगे, इस विकेट पर हमेशा प्रैक्टिस करते हैं. 2400 घंटे यानी कि बिल्कुल 12 महीने इस विकेट पर जो प्रैक्टिस करते हैं सुशील खन्ना, अपने होम मैदान पे बॉलिंग की जा रही है सुशील खन्ना की ओर से. कोई भी बैट्समैन अगर लगातार 3 गेंदों में 3 छक्के मारता तो उसके लिए किशोरप्पा की ओर से बिल्कुल 2000 रुपए दिए जाएंगे. आणि वरण बुर्ला यांनी जर डान्सिंग अंपरिंग केली तर त्यांना 300 रुपयाचं पारितोषिक किशोरप्पा यांच्याकडून दिलं जाईल. तर गाणे लावायचे कसं. इस बार ये देखिए क्लासिकल पंच मारा जाता हुआ ओंकार बसपट के मैच से थोड़ी सी दूर थी गेंद, लेकिन गेंद को करीब लाकर वरुण सर 300 रुपए डांसिंग अंपरिंग के लिए नहीं बोल रहे. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे बीते गेंद. सीधे बैट से बार ओंकार ओसमठ के बाद से निकलता हुआ आसमानी गगनचुंबी स्ट्रोक निकलता हुआ सीधी गेंद डाल के पहले टप्पे पर निकलती गेंद बॉडी के बाहेर 4 रन चौका मिलेगा. आणि वरुण बुर्ला यांना मात्र ऑफर वाढली आहे. अजून एकाने सांगितले की 500 आणि ते 300 800 होतील. वरुण भाऊ, होईल आजचा खर्च रात्रीचा. होऊन जाते लगेच, इथं गाड्या लावतो मी. दरम्यान धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 9 धावा झाल्यात. 9 रन. इस बार गेंदबाजी करेंगे
आगे जाकर गेंद को मारा जाता हुआ, गेंद पैरों के पास इस बार ऑनसर में मारा जाता हुआ, मिडविकेट के क्षेत्र में गेंद आ रही है। जब तक कि फील्डर फील्ड करते सिंगल रन लेने का मौका मिलता हुआ, इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ केवल 10 की यॉक पर। पहले ओवर पे बिल्कुल जब तक कि बिल्कुल खेल पूरा हो चुका, पहले ओवर की समाप्ति पे स्कोर है केवल 10 रन। एक खेळाडू बाद झाला, दरम्यान धावसंख्या जर पाहिली तर निश्चित आपण पाहतो की एक खेळाडू बाद, धावसंख्या 10 झाली आहे। यानंतरची मॅच असेल या सामन्यातील विजय संघ विरुद्ध तुळजाई कंस्ट्रक्शन धाराशिव। यानंतर पुढची मॅच आपण लगेच खेळणार आहोत। नए बैट्समैन आदित्य रेवनकर नौ स्ट्राइकिंग गेंद पे होंगे, लेकिन बल्लेबाजी की बात करना चाहेंगे तो निश्चित स्ट्राइक पर है ओंकार आणि गोलंदाजीला सचिन आचोली। सुरेख चेंडू टाकला गेला, इथं मात्र चेंडू बॅटची एज लागून मला वाटतं स्टंपर दोन आदळतो चेंडू आणि हा दुसरा धक्का लागतोय। 2 गडी बाद, धावसंख्या मात्र 10 धावा। अच्छी गेंद की बार बिल्कुल बैकफुट पर जाकर हल्के से पुश किया जाता है, जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते फिर से सिंगल बनेगा और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 11 पे, 2 विकेट के नुकसान पे। इस बार देखना फिर से गेंदबाजी करने के लिए, इस बार ये गेंद आदित्य को पैरों के पास मिली, आदित्य ने गेंद को ऊंचा उड़ाया और ये गेंद डाल के बिल्कुल डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा पार, 4 रन चौका मिलेगा। आगे बढ़ता हुआ स्कोर इस वक्त 15 पे जाकर पहुंच रहा है। ये 6 रन बनेंगे, वहां पर 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त 17 पे जाकर पहुंच रहा है। टोटल रन संख्या 17 पे। पुन्हा रिबतचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटच्या जवळून जातो, विकेट किपरकडे निर्धाव चेंडू डॉट चेंडू टाकला जातो। दरम्यान धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा, 2 गडी बाद, 2 खेळाडू बाद झाले। दरम्यान धावसंख्या आपण पाहतो 17 धावा। रिव्यू लिया जा रहा है बीमर के लिए। निश्चितच सोलापूरच्या सुंदर अशा क्रिकेट ग्राउंडवर निश्चितच येत आहे 1 डिसेंबरला महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश ही रणजी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुक्तमध्ये फ्रीमध्ये स्टेडियममध्ये जाऊन आपल्या हिरबागार स्टेडियमवर, इंटरनॅशनल स्टेडियमवर, पार्क स्टेडियमवर येत्या 1 डिसेंबर पासून ते मला वाटतं 4 डिसेंबर पर्यंत रणजी सामना आहे महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश। मोठमोठे दिग्गज खेळाडू तिथे खेळताना आपण पाहणार आहोत। पृथ्वी शा सध्या महाराष्ट्र संघाचा तो खेळाडू ओपनर बॅट्समन आहे तो देखील, आणि आपल्या गावचे सुपुत्र अर्शिन कुलकर्णीला मात्र सपोर्ट करायला आपल्याला जायचं आहे 1 डिसेंबर, ध्यान रखिए। लीगल डिलीवरी, फेयर डिलीवरी, अभी रुका बस कुछ 17 रन ऑफ्टन के ज्यादा दूर जार के इस बार देखा जचा पर इस बार अंपायर ने बताया कि बिल्कुल बड़ी बॉल है। बड़ी बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 18 की योग पर 2 विकेट के नुकसान पे। दोनों खेळाडू बाद झाले। दरम्यान धावसंख्या आपण पाहतो 18 धावा।
ये रिवर्स मारा, इस बार किसी खिलाड़ी को हिलने का तक नहीं मौका मिल रहा है। गेंद गोली की रफ्तार से जाती, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन चौका मिलेगा और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, ना तेरी ना मेरी, इस वक्त तो स्कोरबोर्ड पे है डबल दुर्री। एकोणीस चेंडू मध्ये अजूनही मैच जिंकायची असेल तर 73 धाबा बनवायचे आहेत। मंजिल अभी भी बहुत दूर है, लगभग मेरे ख्याल से 12 के ऊपर से रन रेट, 18 के ऊपर से रन रेट चाहिए मैच जीतने के लिए। ये देखिए क्लासिकल पंच, एक्स्ट्रा कवर पे पंच मारा, इस बार सीधी गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 2 ओवर के समाप्ति में स्कोर है 26 रन। आणि आरएफसीसी क्रिकेट संघात कुठल्याही खेळाडूने लागोपाठ 5 चौकार जर मारले तर त्यांना किशोरप्पा यांच्याकडून 5,000 रुपये बक्षीस दिले जाईल। आता नवीन गोलंदाज यानी कि उंगलियों की जादू चलने वाले गेंदबाज, सोलापुर के क्रिकेट हिस्ट्री में बिल्कुल बहुत ही नामचीन खिलाड़ी मिस्टर मिस्ट्री, जिनकी चलती है गेंदबाजी में केमिस्ट्री और बनाते हैं गेंदबाजी में हिस्ट्री, नाम है मिस्ट्री यानी कि प्रशांत दनगल। और प्रशांत दनगल अगर 3 विकेट ओवर में लेते तो उनके लिए संकेत गर्जे, विराट कोहली और बाउंसर समाज, इनकी ओर से 500 रुपए का इनाम दिया जाएगा। इस बार देखना गेंदबाजी करने के लिए गेंद स्लोअर गेंद, इस बार बिल्कुल रिवर्स खेलने की कोशिश, गेंद बैट्समैन के बैट के करीब से जा रही है, विकेट कीपर के पास गेंद बिंदी है, गेंद डॉट है। चलिए आपने रिवर्स खेला फिर भी वाइट की मांग की जा रही है, थोड़ा सा ये बिल्कुल मेरे ख्याल से जायज नहीं था ये वाइट बॉल मांगना, क्योंकि बैट्समैन ने रिवर्स के अंदाज में खेला। स्ट्रोक फिर से प्रशांत दनगल गेंदबाजी करेंगे, जिनकी गेंदबाजी का मुकाबला करेंगे वरुण बुर्ला यांना ऑफर, जर डान्सिंग अंदाजमध्ये त्यांनी जर डिसिजन दिले तर त्यांना तब्बल 800 रुपये। याच पात्र सरळ बॅटने फटका खेळलाय, चेंडू जातो निश्चितच बॉलरच्या मागे, सचिन आचोले चेंडूवर येतील, 4 मला वाटतं धावा असाव्या तिथे। सचिन आपको पता है कि बाउंड्री है क्या नहीं है, आपको पता है नाही आहे का? बघतायत थांबा बघूया, पाय अशा प्रकारे काढला की लगेच पट्टकन पाय काढला तुम्ही, त्याच्यामुळे तो असं संशयास्पद तुमची हालचाल वाटली तिथे, अतिशय संशयास्पद हालचाल वाटली। 4 धावा आहेत चला, कारण आम्हाला देखील 100% वाटलं की तुमचा पाय रेषेल टच झालाय। 4 धावा चौकार असेल तिथे। चार धाब्याची धावसंख्या मात्र पुढे जाते 30 धावा। याच मात्र सरळ बॅटने चेंडू उडवलाय सुशील खन्ना, ये ओ जबरदस्त कैच। मीनार एक्सप्रेस मिस्टर सुशील खन्ना दौड़ते चले गए आड़े लाइन में और इसी के बीच ये कैच पकड़ा जा रहा है। प्रथमेश देगावकरच्या प्रत्येक दाल लागोपाठ 2 षटकाराला 1000 रुपये किशोरप्पा यांच्या वतीने दिले जातील। किशोरप्पा यांच्या वतीने लागोपाठ 2 षटकारासाठी 1000 रुपये पारितोषिक। इथं मात्र मिस्ट्रीला विकेट आली आहे, मिस्ट्री इथं मिस्ट्रीच्या चेंडूवर मात्र सुरेख फटका मारलाय, चेंडू जातो सरळ, पुन्हा सीमा पार करेल 4 धाब्यासाठी आणि या 4 धाब्यांची धावसंख्या पुढे जाते 34 धावा। इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे, ऑप्शन के बाहर जाकर इस बार गेंद को उठाकर मारने की कोशिश में, गेंद हवा में है, नीचे है खिलाड़ी, क्या यह आसान सा क्या छूटता वहां पर।
जय चौहान के हाथ से ऐसे कैचेस जो छूटते तो उसे लॉलीपॉप कैच कहा जाता है। लॉलीपॉप खाया जाता है, फेंका नहीं जाता है। नीचे फेंका कैच को, वहां पर छोड़ा है कैच, कैच छूटा, दिल टूटा, रन लूटा, आगे बढ़ता बस स्कोर 35 की योग पर। पुन्हा मात्र इथं मात्र स्लोअर फटका, इथं मात्र क्षेत्ररक्षक असेल, आता कॅच होईल का? अगदी आरामात कॅच पकडली गेली आहे. शैलेश लोंढे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतो ज्याने कॅच पकडली आहे. नॉर्थ सोलापूर क्रिकेटचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांना आपण क्रिकेटमध्ये ओळखतो आणि निश्चितच नॉर्थ सोलापूरच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये निश्चितच उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक नेहमीच पटकवण्याच्या रेसमध्ये असणारा खेळाडू कोण असतो? तर शैलेश लोंढे असतो. इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंद बैट्समैन के बैट के नीचे से जा रही है, विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है. रुका बस स्कोर 35 रन 35 धावा 4 गडी बाद. फिर से बारी गेंद ऑफ्टन के बाहर गेंद, इस बार हाफ बॉल स्ट्रोक. सुशील खन्ना गेंद के नीचे है, पकड़ लिया सुशील खन्ना ने कैच. सुशील खन्ना ने और एक कॅच पकडा. संगू पाटील को मिल रही है. कसं काय पाटील, बरं आहे का? आता जे ऐकलं ते खरं आहे का? अभी अभी कैच ली जा रही है, विकेट मिल रही है वहां पर. पाटिल साहब अब मैंने क्या क्या कुछ पता चला? नहीं चला. नए बैट्समैन बैटिंग करने के लिए विकी अवस्थी जाएंगे. बैटिंग करने के लिए नए बल्लेबाज विकी अवस्थी. इस बार फिर से गेंदबाजी करने के लिए संगू पाटिल. इथं पायावर चाकलेला चेंडू इथं मात्र पुन्हा उंच उडवण्याचा प्रयत्न. याच मात्र मागच्या जी चूक झाली ती चूक सुधारली येते. अतिशय जबरदस्त कॅच मात्र जय पकडतोय आणि लागोपाठ 2 चेंडू 2 विकेट आले आहेत. आता हॅट्रिकची सुवर्ण संधी गोलंदाज संगू पाटीलला मिळणार का? हॅट्रिक बघावं लागेल. मॅच मात्र अतिशय एकतर्फी आपल्याला वाटते येते. या ठिकाणी निश्चितच इस गेंद पर अगर विकेट आती है तो बिल्कुल एफपी ब्रांड यानी कि फैसल पटेल की ओर से 500 रुपए के राम संगू पाटिल के लिए दिए जाएंगे. चला फलंदाज रोहन आहेत का? चला रोहन बुतडा नवीन फलंदाज बॅटिंगला जातो मैदानात. न्यू बॅटर. हॅट्रिक की बिल्कुल सुनेरा मौका. दिवस पर खेळायचा प्रयत्न. इथं मात्र चेंडू बॅटच्या खालून जातो विकेट कीपरकडे. इथं मात्र निर्धाव चेंडू असेल, डॉट चेंडू टाकला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 35 झाली आहे. डाबातील हे षटक क्रमांक टाकले जातात. 14 आणि 14 षटकातील 5वा चेंडू घेऊन बॉलिंग करतोय संगू पाटील. इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे. अच्छी गेंद इस बार यॉर्कर की गेंद. इस बार बल्लेबाज के बैट के नीचे से डाल के विकेट कीपर के पास और अभी भी रुका बस स्कोर 35 रन 35 धावा 6 गडी बाद. यानंतरची मॅच जवळजवळ पक्की झाली आहे. म्हणजे मला वाटतं आता मॅच जिंकायची असेल तर 7 चेंडूमध्ये धावा करायचे 60 धावा, म्हणजे अशक्य मॅच आहे. आणि नीचे तर त्यांची मॅच मात्र विनरची मॅच. पुढे जाऊन मारायचा प्रयत्न विकेट कीपरकडे जातो. एसपी बॉईज क्रिकेट संघ विरुद्ध मला वाटतं तुळजाई कंस्ट्रक्शन धाराशिव यानंतरची पुढची मॅच होण्याची 100% शक्यता. लागोपाठच असतं, तसाच नियम आहे क्रिकेटचा सध्या. 1 ऑफ 16. ही मॅच मारल्यानंतर मात्र तुम्ही डायरेक्ट 6व्या मॅचला, एक मॅच पूर्ण आराम देतो तुम्हाला. 1-2 मॅच आराम असतील.
इथं मात्र रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न, गब्बर येतो गोलंदाजीला चेतन नराल. पुन्हा गोलंदाजीला आपण पाहतो गब्बरला म्हणजे चेतन नरालला. चेतन नराल अतिशय जिद्दी खेळाडू पण ज्यांना आपण क्रिकेटमध्ये ओळखतो तो खेळाडू इथं. आणि निश्चितच आता मात्र मॅच संपण्यासाठी फक्त वाट पाहावं लागेल आपल्याला. शेवटच्या 3 चेंडूची इथं वाट बघावं लागेल. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार होंगे, इस बीच गेंदबाजी करने के लिए तैयार है इस बीच गेंद गब्बर. रिवर्स मारा, इस बार खींच के मारा, लपट के मारा, जबरदस्त छक्का निकल रहा है और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 42 रन. इस बार गेंदबाजी करने के लिए इस बार गब्बर की गेंद रिवर्स खेला, इस बार बाना है विकेट कीपर के पीछे, लेकिन बिल्कुल अच्छा कैच वहां पर थर्मन क्षेत्र में पकड़ा जा रहा है. प्रवीण देशट्टी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते जिने अतिशय जबरदस्त कॅच पकडली आहे. नवीन फलंदाज महेश बुगडे बॅटिंग करताना आपण मैदानात जाताना पाहतोय. महेश बुगडे पुढचा चेंडू टाकला जाईल. स्लोअर बन चेंडू होता, बॅकफूटला गेले दरम्यान सुरेख फटका मारला, चेंडू डीप कव्हरला जातो 4 धावेसाठी. या 4 धाबेची संघाची भारतीय संख्या पुढे जाते. टोटल धावा झाल्या 46.